सुरुवातीला अर्धा किलो म्हणजे साधारण 3 वाट्या वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि साधारण 7 वाट्या पाणी गरम करायला ठेवले आहे. आता एका पातेल्यात 3 चमचे तूप घालायचे आहे. 1 वाटी तांदूळ असेल तर 1 चमचा तूप, याप्रमाणे 3 चमचे तूप आपण घालायचे आहे. आणि तूप चांगले तापल्यावर आता त्यात 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता यामध्ये धुवून ठेवलेले वरीचे तांदूळ घालून परतून घ्यायचं आणि मग जे आपण पाणी गरम केलं आहे ते घालायचं आणि त्यातच आता 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आणि गॅस मंद करायचा. अधूनमधून झाकण काढून आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं आहे. भात शिजला की नाही ते आता आपण चेक करूया. बघा किती मस्त शिजलेला आहे. शेंगदाण्याची आमटी किंवा ताजे घट्ट दही याबरोबर हा भात एकदम भारी लागतो. मी आता हा एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि सोबत ताजे दही घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा नक्की हा भात ट्राय करून पहा. धन्यवाद.